मित्रांनो किती टोमॅटो धरलेत बघा. इकडे तिकडे आतमध्ये आणि धरले आहेत, पण ते ह्याच्यामुळे दिसणार नाही पानांमुळे. हे बघा, हे असेच बिये टाकलेले आहेत, ती झाडा रुजून गेलेली. गरड्यामागे एकच झाड होतं ना मी एकच झाड होतं तेव्हा. नाही म्हटलं तरी किती भेटले तरी पण 100 एक टोमॅटो भेटलेले एका झाडाचे. आता एवढी झाडं आहोत म्हणजे आता अधिकच भेटतील. व्यवस्थित इकडे बांधून घेतलेला, कारण जास्त वजन झालं का पडतील म्हणजे पडली होती. काही गेलो टोमॅटो गेलो. आणि आता चाललंय कवळा टाकू. त्या काकीच माहिती. तिथंच राहून चल. आता ही कवळा नेऊन टाकूचे. एकूण काहीतरी 9 कवळा आहेत ना. 14 आहोत. मग आधी 9 सांगतात ना की. आणि बघा ही आमची करवली, काही जाशाल ते पाठसून येणार. आणि एक मत सकाळी उठला ना का त्या पहिला आधी 2 बिस्किटा घालू काही, तर त्या शांत बसता. आणि बिस्किटा मागणार कोणाकडे? आईकडे. आईने घातल्यानंतर ठीक, नाही तर मग काय खरं नाही. नमस्कार मंडळी, मी सागर आणि आजच्या व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकणकर ऑफिशियल या चॅनल तुमचा परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर मित्रांनो, आता मी घेतले डोक्यात कवाळ आणि आता कवळा टाकूचे आहेत. साधारण नाही म्हटलं तरी 14 कवळा आहेत. आणि बघू आता किती होतील एवढे टाकतलं आहे, कारण आता वाजलेत 9 म्हणजे अजून तासभर असा माझ्याकडे 9:30 किंवा 10 तक टाकतलं आहे. त्यानंतर जाऊचा नांदगावात आई घेऊन डॉक्टरकडे. तर बघूया किती होतं ते. आता मी जातो आहे कोपऱ्यात कवळा घेऊन. तर चला, तर आत्ताचा व्हिडिओ काय सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. मालगाडी गेली. ही कोपऱ्याची मेरा शापच गेली. या ढोरांची पॉलिटिंग झाला. पहिल्यापासून तरी बांधू होई, नाही तर मग सगळ्या घळगळून जाताला. मी आता कवळ टाकलंय, पण आपण गेल्या मग म्हणजे प्रत्येक आपण कशी चाकी लावतो मध्ये 2 कवळ ठेवून बाजूसून गोल कवळ टाकतो आणि त्याला चाकी म्हणतात. आता काय तसं नाही करतलं, फक्त अशीच आडवी कवळ टाकून ठेवणार. शेती नसली काय कसा असं होता पूर्ण सगळीकडे रान. तर आमचं हे कोपरं होया आणि तो कोपरं तो एक बाजूचं, 2च कोपरे बाजूचे आहेत. त्या कोपऱ्याक पत्ते रोज टाकणार आणि ह्या कोपऱ्यात कवळा. जर कवळा जास्त झाली तर मग ह्या कोपऱ्यात पण टाकूचा. जसं की आता सांगितलं की आता कवळा टाकून झाली का परत नांदगाव जाऊचा. नांदगावातून येऊन नंतर मग दुपारी जेवायचं, जरा आराम करायचं आणि परत मार पण जायचं आपण काजीत. कारण हल्ली काजीत जात आहे 2 दिवस गेलं आहे. तर काजीत बाकी आडो म्हणजे त्या साईडचा आडो होतो तो झालो. आता खालच्या बाजून करता. आता तो असा अर्धो करतो. साधारण आता संध्याकाळी आज होईत, तर त्यामुळे लवकर होता लागतं होतो. तसं म्हणजे जास्त पण उन्हाच्या जायत नाही, उन्हानंतर जातं. साधारण 4च्या वेळेला जातं, पण आज 3-3:30 वाजता जाऊकच आहे. तर मग तो खालचं पूर्ण आडो होईत आणि हरवलो होतो. आता हे वरच्या बाजून म्हणजे इकडच्या बाजून तो काय संध्याकाळी दाखवीनच. ज्यावेळी वाटेन जास्त ये-जा होती, येणं-जाणं जास्त होतं, तेव्हा एकदम वाट एकदम स्वच्छ होत, म्हणजे साफसूफ होता सगळीकडे. आणि आत्ता बघा जास्त ये-जा नसल्यामुळे काय झालं, आता पूर्ण बाजूसून रान वगैरे वाढला. हे बघा, इका नको म्हटलं तरी पण इली कवळा घेऊन, नाही तर झपत नाही. दे सोड. सोड. काय हलक्या वाटला आता? हलक्या वाटला. आत्ता बसले भाकरी गावाने. आत्ता कोबीची भाजी आणि भाकरी. आता वाजले बरोबर 10 वाजले.
चला आता भाकरी खाऊन घेऊया. युगड आम्ही येऊन पोचलो नांदगावात. आयुष्यमान आरोग्य मंदिर हे नांदगावचं सरकार दवाखाना. तर आता आई गेली आतमध्ये. आता वाजले बरोबर 11 वाजले. लवकर काम झालं तर मग 11:30 12 वाजतील घराचं, विषयच नाही. आता इथे नांदगावात आता उसाचा रस पिता. आता इले 12:15 घराकडे आणि आमची आई आहे जेवण करता. काय केलं ना गे? काळा वाटायचा लाईटच नव्हती, आता येईल. हां, काळा वाटायचा कालान तर वाटा लावून घेता. नाही खाली यायचा. बसतोय, बस खाली बस. हां बसतोयच बसायचा. ह्या बघा चाना आमचा कसा बसला. आता चाना काय घालतं? हां काय करतं ग? तर मित्रांनो दुपारी आपण जाऊन येलो नांदगावसून नंतर जेवलं आहे आणि शांत झोपान दिलं आहे. आता वाजले बरोबर 4 वाजत पण नाही, अजून 4 वाजत लिहत. तर उठल्याने आता मी झालं आहे परत माळार जात आहे. माझ्यासोबत मम्मी पण असा. तर सांगितलं असाच की आडो करू जो आपलं. आडो अजून राहिलो होतो असा खूप करू जो. जसं वेळ भेटत तसं संध्याकाळचं जायचं. कारण कसं सकाळी वेळ दुसरा काम करायचा, संध्याकाळी ह्या थोडा आडो पण होता आणि घराकडची पण कामं होतं. तर आत्ता मम्मीने मी जातं. मम्मी पुढे या, मी जातो आहे. तर दाखवतो तुमका ह्याच्या आधी म्हणजे किती आडो झालो होतो. ही पूर्ण झालेली असा. इतकं आम्ही गेलेला मम्मीने मी नंतर मग सुशील होतो आणि याच्यावर बघ तेवढं राहिलं तर बांधून टाकलं मध्ये. आता चालू आहे खालसून. नंतर मग ही इतकं गर्दी बांधलं आणि इथून पुढे हां एवढी झाली. इथून पुढे मग काल केला ती आता एवढी झाली आहे. इथं इथून पुढे एवढी करूच्या. ते आत्ता होतं का बघूच्या पूर्ण एवढी. तर आत्ता आपण इथून ह्या टोंब्याकडनं इथून एवढी वय घेतली आहे. एवढी इतकंच एवढी राहली आहे की आता उद्या हेच थोंबे तोडून असे बांधताव. आणि जे थोंबे म्हणजे तोडूची गरज नाही, जे वागतात खाली ते असे बांधतात बघा. असे खाली बांधायचे ओढून असं. म्हणजे थोंबू जितोच राहिलो त्या का म्हणजे काय होणार नाही. आणि ह्या झाडाक ना फुला बघा किती मस्त फुलं येतात. ती आता पूर्ण माळावर म्हणजे सगळीकडे जा पूर्ण सगळीकडे जेवढे जेवढे आडे आहेत त्यांना पूर्ण सगळी ही झाडं जास्त करून. आणि फुलं किती सुंदर वाटतात ना एकदम. जे लांबसून बघलाच ना तर पूर्ण असं गुलाबी गुलाबी दिसता. आणि दुपारचं तर एकदम उन्हात तर भारी दिसता गुलाबी पांढरा असा. पण या फुलांचा उपयोग अजूनही का, ही फुलं जर नेऊन घराकडे आपण एका टाकली म्हणजे उंदीर वगैरे येतात किंवा घुशी वगैरे त्यांका जर ही टाकली तर ती परत नाही येत, म्हणजे जातात ला घराच्या आसपास राहत नाही मग. कारण त्याचं वास त्यांना सहन होत नाही असा काहीतरी हा. मी प्रयोग करून बघितलेला असा आहे फुलाकडे नेऊन टाकून अशी घुशींच्या बिळाकडे. आणि ह्या झाडाचा अजून एक कसा माहिती आहे, एकदाचं झाड बारक्या म्हणजे एक फांदी जरी लावली ना बारकी तरी पण जगता. समजा आता मी तोडलं आहे टोंबो आणि तोच जर परत लावलं आहे खाली आता उन्हाळ्यातच तरी तो मरणार नाही. तो परत म्हणजे ते का पाली वगैरे तो चांगलं फुटतं व्यवस्थित होता. आता आतमध्ये तोडलेले ठोंबे होते हे त्याच्यातले बहुतेक ठोंबे ना ह्याच्यातले
हे बघा काय तोडलं ते भोवते ठोमे जिते होत त्यांना जायच्या थंयच पालवी गेलेली असा थंय एक दिवसात तो एक ती एक पालवी आणि हाय पण असत जसे मरण असं नाही आड्यासाठी तर एक नंबर आहे उत्तम. आता आम्ही चाललो घराकडे. आता तेवढी वय उद्या होईत आणि झालीत तर मग इतकत होईत पण तेवढी उद्या होईतच. बाकी राहिली आता ही काजी तर आपले धरलेच पण एवढे पण नाही जास्त असं नाही म्हणजे मोर भरपूर होतो पण थोडं मोर करापलं वगैरे कमी आहे पीक तरी पण तसं पण आता ताबडतोब पीक नाही भेटायचा. आणि ह्या 4था का 5वा वर्ष किती वर्ष मम्मी या 4था ना 4था वर्ष. चला आता चाललं घराकडे भाजी आता संध्याकाळ झाली हा जाऊया आता घराकडे. किती मस्त वाटतं बघा मला एकदम शांत वातावरण पाखरांचं किलबिलाट. मग अशी व्हिडिओ करू करतोय सूर्यास्त दिसत असतो हे बघा सूर्य हे बघा एकदम नाजूक बारीक असं दिसतं. चल वरण घेऊची हा. तर मित्रांनो आता कवळा पूर्ण सगळी झालेली आहे एकूण 15 कवळा असत. आत्ता ही 14 अजून एक आता मोडला तर मग आई बोलली की नंतर मी टाकते म्हणा तर मग तसाच ठेवलेला. तर झाला कसा काल आणत होतं तर वाट्यात दिलं आणि अर्धवट तर मोडला तर थेट राहिला. मग मी बोलली की तर नंतर थोड्या वेळा नेऊन टाकीन. मग आता ही एकूण सगळी 14 कवळा होत. आता आज हा दुसरा दिवस. काल आपण व्हिडिओ केला होता पण काल झाला कसं संध्याकाळी मी काय शेवट वगैरे केलं आहे ना मला म्हटलं आत्ता शेवट करूया. तर चला तर व्हिडिओ थांबवा आणि पुढच्या व्हिडिओत नक्की भेटा. चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. परत भेटाया पुढच्या व्हिडिओत.